नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहुणम् अजर अमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःख भंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोलो अनंतानंत सिद्ध भगवान की जय। सिद्ध म्हणजे कोण असते? काय माहिती तुला सिद्ध म्हणजे कोण? सिद्ध म्हणजे कोण? ते खरे देव म्हणले। खरे देव म्हणजे कोण? वितरागी सर्वज्ञ आणि हितोपदेशी असतात। पण काय असतं त्यांना? काय नसतं? मोह राग द्वेषाचा त्याग असते। अजून ज्यांनी 8ही कर्मांचा नाश केलेला असतो असे ते सिद्ध असतात। अजून त्यांचं रिव्हर्सिबल जर्नी ते कधी येतात इथं आपल्यामध्ये परत? का? अवतार होत असतो की देवाचा? हां, तर जे अवतार म्हणतात नाही अन्य मतींमध्ये अन्य धर्मांमध्ये सगळेजण देवाचा अवतार झाला किंवा देव पावला, देवाने आम्हाला आशीर्वाद दिला वरदान दिला असं जे म्हणतात ना, तर ते सगळे देव म्हणजे देवगतीचे देव असतात। सिद्ध हे देव एकदा सिद्धशिलेवर गेले की ते परत येत नाहीत। नाही आपले देव नाही म्हणायचे। आता हे अन्य मती काय म्हणतात की देवाचा अवतार प्रगट झाला किंवा देवाने आपल्याला नाही की तेच की ते कोण आहेत देव म्हणजे? तू शुद्ध सिद्ध तिला ठेवू नको। हां, तर त्यांनी सांगितलं की देवगतीचे देव असतात ते। कोण देवगतीचे देव? जे स्वर्गलोकामध्ये राहतात किंवा भवनवासी व्यंतरवासी माहीतात ना, ज्योतिष्कवासी आणि कल्पवासी हे देवगतीचे देव आहेत। ते येऊ शकतात खाली, पण जे एकदा मुक्त झाले ते परत संसारामध्ये येत नाहीत। का? कारण त्यांच्याकडचे सगळे कर्म नष्ट झालेत आणि संसारात यायचं तर कर्म पाहिजेत, तिकीट लागतं। संसारात यायचं तिकीट काय? कर्म, मोह। मग त्यांच्याजवळ ते नाहीच आहे म्हटल्यावर ते नाही येऊ शकत खाली। म्हणून तिथं ते यायचं पण कशाला? तेच ना। आणि त्यांना तिथं जी इतक्या सुखात आहेत की त्यांना खाली यायचे भावच नाहीत आता। त्यामुळं सिद्ध सुख आपल्याला तिथे जायचे भाव आहेत। आपल्याला मोक्षाचं तिकीट पाहिजे। कसं मिळणार ते? आपल्याला मोह जिंकावं लागणार त्याच्यासाठी, आणि त्याच्यासाठी निर्मोह स्वभावाला जाणावं लागणार। मग तो स्वभाव जाणलं की सगळा मोह आपोआप तुटतो। काय म्हणले मी अस्मी? कुठं असतो मोह? तो आपल्या मनात असतो। कुठं डोक्यात असतो का हृदयात असतो का हातात पायात? कुठं असतो मोह? शरीरात मोह असतो। कुठं मोह असतो? आपल्या ज्ञानात आहे। मग कशाचा असतो? तर बाहेरच्या सगळ्या गोष्टींचा असतो मोह। मग त्या सगळ्या गोष्टींचा मोह तोडण्यासाठी म्हणून पहिल्यांदा आत्मा समजायला पाहिजे काय आहे, आत्म्यामध्ये सगळं काय काय आहे हे समजायला पाहिजे, सुख बाहेर नाही माझ्यात आहे हे समजायला पाहिजे, तर तिथं बाहेरचा मोह सहज सुटतो। आता ते पाठच्या स्टोरी सांगितल्या होत्या मोहाची, की एक राजा असतो त्याचं नाव निर्मोही असतं। तर जसं त्याचं नाव तसं त्याचं काम, असं सांगितलं होतं आम्ही ही स्टोरी परवा दिवशी। आम्ही पण सांगितलं होतं आमच्या पण पाठशाळेमध्ये। निर्मोह राजाची कथा सांगितली होती ना, राजकुमाराची। तर सांगितलं म्हणून असं निर्मोहता आपल्याला प्रगट करायची तर आत्म्याला जाणायला लागतं, आणि जो आत्म्याला जाणतो तो मोहाला जिंकतो आणि तोच सिद्ध बनू शकतो। म्हणून रोज भावना करायची दर्शन करताना काय?
मी सुद्धा सिद्ध होणार, म्हणून ते भजन आहे ना, मी सहज सिद्ध होणार निष्दिन निज अनुभव करणार, मी सहज सिद्ध होणार निष्दिन निजानुभव करणार. मी कसं सिद्ध होणार? जर अनुभव केला तर सिद्ध होणार. तर अर्घ्य बघत होतो आपण, सिद्धांच्या भाव अष्टकमधलं शेवटच्या अर्घ्याचा अर्थ बघत होतो आपण. एकदा अर्घ्य म्हणायचं, पेज नंबर 107. तू हात पुस जरासा, असं सगळीकडे हात लावलेले आहे ते. 107 नंबर पेजवर 5th लाईन आहे. काय सांगायला लागले त्याच्यात? नेत्रोन्मीली विकास भाव निवहै रत्यंत बोधाय वै वार्गंधाक्षत पुष्पदाम चरुकै सद्दीपधूपै फलै यश्चिंतामणि शुद्ध भाव परम ज्ञानात्मकैरर्चयेत् सिद्धं स्वादुमगाध बोधमचलं संचर्चयामो वयम्. काय सांगितलं होतं काल अर्थ? नेत्र म्हणजे डोळे, नेत्र म्हणजे ज्ञानचक्षु. तर ज्ञानचक्षुला उघडणारे म्हणजे काय? आपल्या ज्ञानाला भर देणारे, ज्ञानामध्ये विकास करणारे किंवा ज्ञानाची वृद्धी करणारे असे ज्ञान उद्घाटक जे विकास भाव आहेत. म्हणजे काय? शुद्धोपयोग. तर या शुद्धोपयोगानेच ज्ञानाचा विकास होतो, ज्ञानामध्ये वृद्धी होते, ज्ञानामध्ये समीचीनता येते, शुद्धता येते. काय म्हणले? ज्ञानाचा विकास कसा होणार? ज्ञानाचा विकास म्हणजे काय? तुम्हाला वाटतं की स्कूलमध्ये आपण जास्त मार्क्स मिळाले की हुशार, म्हणजे तेव्हा तिथं ज्ञान वाढलं असं वाटतंय. पण आता स्कूल सोडलेले सगळे मुनिराज हुशार का? सांग का बरं? तुम्ही शाळेला जाऊन हुशारी मिळवता, त्यांनी कुठं जाऊन मिळवलेत? मग कसं मिळते? म्हणजे बाहेर काय केल्यामुळं हुशारी मिळते असं नाही. तर ते पूर्वीचे सांगायचे ना स्टोरी, की ते जेव्हा मुनी असायचे ना, तर भद्रबाहू म्हणून आचार्य होते मुनी, आणि त्यांनी बघितलं एका तर त्यांनी का भद्रबाहूंचीच गोष्ट आहे ती, की त्यांनी बघितलं की एक मुलगा किती 2.5 वर्षाचा होता. जिनसेन आचार्यांची गोष्ट आहे ती. तर ते 2.5 वर्षाचा मुलगा गोट्या खेळत होता, आणि खेळत असताना त्यांनी 11 का 14 गोट्या एकावर एक ठेवल्या. गोटी गोल असती ना, एकावर एक कशी ठेवणार? पण त्याच्यामध्ये अशी कला होती की त्यांनी ते एकावर एक मांडल्या, तर 11 का 14 गोट्या एकावर एक ठेवल्या त्यांनी अशा स्थिर. आणि मुनी सहज त्या रस्त्यावरनं चालले होते, आणि त्यांनी बघितलं की हा मुलगा तर लय हुशार आहे, आणि त्याची बुद्धी, त्याचं एकाग्रता, त्याचं कटाक्ष सगळं बघितलं त्या आचार्यांनी, आणि सांगितलं इतर मुनींना सांगितलं की तो खूप हुशार आहे आणि त्याला संघामध्ये घेऊन चला. मग ते चल म्हणले त्याला संघात. खेळत होता मुलांबरोबर असं, आणि मग त्याला म्हणले की संघामध्ये घेऊन जाऊ आपण, आणि खरंच घेऊन गेले. मग आई वडील विचारायला आले, आमच्या मुलाला असं कसं नेलं तुम्ही? तर त्यावेळेस त्यांनी काय केलं, सांगितलं आचार्यांनी की तुमचा मुलगा फार हुशार आहे आणि त्याला इथं शिकू द्या. मग त्या आईवडिलांना पण आनंद झाला, आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे शिकू दे. तर तो मुलगा तिथं राहून 2.5 वर्षापासून गुरुकुलामध्ये, त्या काय म्हणायचं गुरुकुल नाही, मुनींच्या संघामध्ये तिथंच त्यांच्या आवासामध्ये जिथं ते राहतील तिथं राहून शिकायचे ते 2.5 वर्षाचे बालक. आणि ते शिकून इतके हुशार झाले, इतके शार्प झाले की त्याच्यातून त्यांनी अनेक ग्रंथांची रचना केली. 11व्या वर्षी त्यांनी दीक्षा घेतली. 11 2.5 वर्षाचे म्हणजे 2.5 year old फक्त, म्हणजे नॉट इवन 3 years.
एवढे छोटे होते ते, आणि ते खेळत होते तिथं असताना त्यांनी, हां बाळ नसते ते, 2 वर्षाचे मोठे असतात ना, तर तेवढं त्याला बघितल्यावर घेऊन गेले. तर त्या आईवडिलांना पण आनंद झाला, म्हणले किती छान आपल्या मुलाला त्यांनी सिलेक्ट केलं आहे, म्हणल्यावर आपल्या मुलाचं भाग्य आहे, किती चांगले गुरु आहेत ते, त्यांच्याकडनं चांगलं शिक्षण मिळेल आपल्या मुलाला, असं विचार करून त्यांनी परमिशन दिली. आणि मग तो मुलगा तिथंच राहून शिकू लागला. तर त्याला सगळं आवडलं आणि त्यांनी ते सगळं ग्रहण केलं. तर 11व्या वर्षी त्यांनी दीक्षा घेतली. असं शिकून रेडी झाला. आणि काय सांगितलं मग, त्याच्या ज्ञानामध्ये अशी भर पडत गेली, इतकं मस्त त्याचा विकास होत गेला की अनेक ग्रंथांची रचना केली त्यांनी. कसं शिकले सांग मग? जिनसेन आचार्य. म्हणजे आपल्याला वाटतं आपण शाळेत गेल्यावरच हुशार होतो, मग हुशारी कुठं असती? आपल्या ज्ञानामध्ये असते. ज्ञानातून आपण प्रगती करू शकतो, ज्ञानातून आपण प्रोग्रेस होऊ शकते आपल्यामध्ये. म्हणून सांगितलं त्या ज्ञानाला स्थिर करा, स्वतःला जाणा, तर आपल्याला सुद्धा तसं हुशार आपण पण होऊ शकतो. अस्मी शांत बस. 11 इयर ओल्ड झाल्यावर दीक्षा घेऊ शकतो. 8 इयर ओल्डवाला पण दीक्षा घेऊ शकतो. तू किती वीर आहे? 12 ना, मग चला चालतंय. जायचं का मग माताजींकडं? म्हण माताजींना उद्यापासून मी आता घरी जाणार, मला दीक्षा द्या. जिनसेन आचार्यांनी 11 इयर ओल्ड असताना घेतली म्हणणार मला काहीच नाही मग प्रॉब्लेम. मी तर 12 इयर ओल्ड आहे, 1 वर्ष मोठी आहे त्यांच्यापेक्षा. तर तिथं साधना करायची दृष्टी होती त्यांची, त्यांना एक आनंद भोगायचा होता, म्हणून त्यांनी आपलं एवढ्या छान आनंदातच सगळं केलं. आणि मग दीक्षा घेतली तर रडत बसले नाहीत. आणि 11व्या वर्षी दीक्षा घेतल्यावर काय असतं? एकासन. म्हणजे तुझ्यासारखं विचार कर, एवढे लहान मुनी ते सोडहात ते, आणि ते तेव्हापासून 11व्या वर्षापासून ते जेवढं त्यांचं लाईफ स्पॅन होतं ना, तोपर्यंत हातामध्ये उभारून एकदाच आहार दिवसभरातून. चालतंय का तुला? जाऊ दे, बसून खा, पण एकदाच खायचं. सगळं पाणी, दूध, जेवण काय असेल, नाश्ता, ब्रेकफास्ट, तुमचं सगळं 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 एकाच वेळी. चालतंय का? मग कसं त्यांनी केलं असेल, पण तरी ते खूप आनंदामध्ये होते. सोडून दीक्षा घेत असताना त्यांनी विचारलं मम्मी पप्पांना, दीक्षा देऊ दे का त्यांना? मग त्यांनी पण विचारलं जाऊन जिनसेन मुलांनी त्या आईवडिलांना, मी दीक्षा घेऊ का? तर लगेच मुनींनी, हे आईवडिलांनी त्यांना लगेच परमिशन दिली. का बरं? कारण माहिती आहे की मुलगा आपला हुशार आहे आणि चांगल्या लोकांच्या मध्ये आहे, चांगले गुरु मिळाले त्यांना, एवढंच त्यांना माहिती होतं. त्यापेक्षा जास्त धर्म माहीत नव्हता. त्यामुळं त्यांनी लगेच आनंदाने परमिशन दिली की त्याला दीक्षा द्या. आणि मग त्यांची दीक्षा झाली तर कल्याण झालं. सगळं सगळं हाताने लोच करायचं, एकदा जेवण करायचं, परत सगळीकडं प्रमार्जन करूनच ठेवायचं, उचलायचं, बघायचं, चालताना सगळीकडं आपलं कुठल्या जीवाची हिंसा होऊ नये. किती सुंदर आचरण असणार बघ ना. असं छोटेसे मुनी रस्त्यावरून चालायला लागले तर अशी प्रभावना व्हायची की एवढे छोटे मुनी दीक्षा घेऊ शकते तर आपण का नाही, असं विचार करून करून अनेकांनी दीक्षा घेतली त्यांच्याबरोबर. म्हणजे म्हणून वैराग्य, असं त्यांचं वैराग्य एवढं चांगलं होतं की त्या वैराग्याला बघूनच अनेक जण दीक्षित व्हायचे, विरक्त व्हायचे. तर तसं आपल्याला सुद्धा वैराग्य प्राप्त व्हावं, आपल्या पण ज्ञानाचा विकास व्हावा, म्हणून हे भगवान मी तुमचं पूजन करतो, असं इथं सांगतायत. तर नेत्र म्हणजे ज्ञान नेत्राला उघडणारे जे विकास भाव आहेत. तर विकास भाव म्हणजे आपला शुद्ध भाव, त्या शुद्ध भावाच्या द्वारे हे भगवान मी तुमची पूजा करतो, असं सांगितलंय. आणि पूजा का करायची हो? तर पूजेच्या द्वारे आपल्याला सुद्धा एक प्रसन्नता प्राप्त होते. काय सांगितलं होतं? प्रसन्नता म्हणजे हॅपीनेस, किंवा काय म्हणायचं अजून, खुशी. अजून प्रसन्नता म्हणजे काय? आनंद. बर, हां. तर प्रसन्नता प्राप्त होण्यासाठी आपण सगळं करतो, जे पण करतो ते. पैसे का कमवतो? कशासाठी? प्रसन्नतासाठी. पैशातून प्रसन्नता मिळते का? टेन्शन वाढते बघ, त्यांना विचार. पैसे जेवढे जास्त आले की सगळी प्रसन्नता नष्ट झालेली असते आणि
उलट मग इकडून पोलीस येत आहे का तिकडून चोर येत आहे का कोण मागायला येत आहे का, सगळे टेन्शन असते. म्हणून धन प्रसन्नता देणारं नाही, म्हणून तर त्या धनाला सोडून दिलं देवानी आणि ते जाऊन बसले असं सिद्धशिलेवर मस्त प्रसन्न. म्हणून धनामध्ये सुख नाही, आनंद नाहीच. तर म्हणून सांगतात त्यांनी इथं की जर ते प्रसन्न आहेत भगवान तर त्यांना मी विषय करतो, त्यांना मी जाणतो, तर नियमाने माझ्यामध्ये सुद्धा हात दोन्ही बाहेर जाऊन तर आपल्यामध्ये सुद्धा सांगितलं तशी प्रसन्नता सहज येणारच. तिकडे जा त्या साईडला. इथलं मी वाचते, थोडंसं चांगलं घेतलं त्यांनी. व्यवहारी लोग जो चेष्टा करते हैं वे अपनी प्रसन्नता के लिए करते हैं, किसी की प्रसन्नता के लिए कोई कुछ नहीं करता. जसं तुमच्या दुकानात असणारा वर्कर वगैरे समजा तुम्हाला प्रसन्न करण्यासाठी काम करतोय असं तुम्हाला वाटेल, पण तो स्वतःच्या आनंदासाठी करतो. जे काय करायचं ते त्या मालकासाठी नाही, हे सांगायला लागले. जगात कोणी सुद्धा दुसऱ्याच्या प्रसन्नतेसाठी काही करत नाही. सामाजिक व्यवस्था पडे और गृहस्थी के चक्कर में पड़े तो अपनी ही प्रसन्नता के लिए सब कोई कुछ करता है. दूसरों को न कोई प्रसन्न करता न कर सकता है. प्रसन्नता का यथार्थ मतलब है निर्मलता. प्रसन्नता म्हणजे निर्मलता. ग्रंथ बनाने के आदि में परमेष्ठियों का स्मरण करते तो क्या वे हमें प्रसन्न करने के लिए यहाँ आते हैं. मी जर त्या भगवंतांचं आठवण काढली तर ते काय मला प्रसन्न करायसाठी येतात का इथं, असं तर नाही. तर काय सांगतायत, प्रसन्नता म्हणजे निर्मळता. आणि जर मी भगवंतांच्या जवळ येतोय तर भगवंतांना प्रसन्न करायला येतो का. देवळात काय येतो, देवाला प्रसन्न करायला. देव तुमच्याकडे बघून प्रसन्न होतात का, मग का तुम्हाला प्रसन्न करायला देव दर्शन देतात. कशासाठी, मी स्वतःला प्रसन्न करायसाठी इथे येतो. जेव्हा मी त्यांना पाहतो त्यावेळेस मला सहज अंतरंगातून प्रसन्नता होतेच. अस्मी, हातावर हात ठेव आणि देवासारखं शेवटपर्यंत बसायचं, जरा सुद्धा हलायचं नाही. ठेव हातावर ते शास्त्र. प्रसन्नता माने निर्मल परिणाम. परमेष्ठि के ध्यान रूप परिणामों में निर्मलता आती है. सो प्रसन्नता का अर्थ है निर्मलता. रूढ़िवश इंद्रियजन्य मनोजन्य हर्ष में यह रूढ़ हो गया है. म्हणजे इंद्रियाचे भोग भोगत असताना तुम्हाला वाटतं की प्रसन्नता आली, किंवा काय खाल्लं तर आपल्याला छान वाटलं, तोंड धुतलं तर काय फ्रेश वाटलं, झोपून उठलं तर फ्रेश वाटलं, असं आपण म्हणतो. पण बाहेरच्या कुठल्याही इंद्रिय विषयातून प्रसन्नता येत नाहीच. प्रसन्नता की बात पूछी तो कहता हाँ बच्चे सब अच्छे है. म्हणजे तुम्हाला विचारलं तुम्ही प्रसन्न आहे का, ठीकठाक आहे का, सगळं कसं आहे तुमचं काय, असं विचारलं कोणी, तर तुम्ही काय सांगता हो. कोणी आत्म्याची गोष्ट सांगत नाही. घरात बालबच्चे सगळे ठीक आहेत, धंदा पाणी सगळं छान चाललंय, सगळं ओके आहे असं तुम्ही सांगता. असं कोण सांगतं का की हो मी आत्म्याचा अनुभव घेतोय, मी प्रसन्न आहे. मम्मीला फोन करून विचारायचं काय कशी आहेस, मम्मी काय म्हणती सांग. बसली इथं माझ्यासमोर. काय म्हणती मम्मी, पप्पांना विचारलं का फोन करून कसे आहेत तुम्ही. फोनच करत नाही. मग त्यांना विचारलं त्यांनी काय म्हणणार, तुम्ही नाही आम्हाला बोर व्हायलाय, कंटाळा येतोय, असं काहीतरी म्हणल्यावर तुम्ही काय सांगायचं त्यांना, आत्म्याला जाणा, प्रसन्नता आत्म्यात आहे, आमच्यात नाही आहे. म्हणून सांगतायत की बाहेर कोणी कोणाला प्रसन्न करू शकत नाही. सांसारिक सुख भी विकृत आनंद है. सांसारिक सुखों व उनके कारणों में प्रसन्नता का जो व्यवहार चल पड़ता है की निर्मलता से आनंद प्राप्त है, तर ते सुद्धा सांगितलं विकृत आनंद आहे, त्याला सुद्धा प्रसन्नता म्हणणं हे चुकीचं आहे. जिन परमेष्ठि की निर्मलता से हमें मार्ग मिलता है, निर्मलता प्राप्त हुई, यद्यपि निर्मलता निज की निज में से ही होती है,
किंतु वह निर्मल भगवान को जानने से होती है. मला का निर्मलता प्रगट झाली माझ्या परिणामामध्ये, त्याचं कारण सांगतायत की मी निर्मल भगवंतांना विषय केलं, त्यांना जाणतोय म्हणून मला आनंद होतोय. जसं समजा एखादा धनिक आहे, त्याला धनाचं लोभ आहे, तर धन त्याच्या समोर ठेवल्यावर त्याचे परिणाम कसे हो, सहज असा आनंद येतो माहिती का आतून. लाईट आली काय झालं सांगा, हां एवढे वेळ किती गरम गरम व्हायला लागलं होतं, आता लाईट आल्यावर काय झालं, प्रसन्न झाला का काय लगेच. म्हणजे तिने प्रसन्नता दिली का त्या करंटनी, त्या अग्नी काही जीव मरायला लागलेत, त्यात वायू काही जीव मरायला लागलेत, पण आपल्याला वाटतं की प्रसन्न झालो, छान वाटलं आता. असं तर नाही, भगवंतांना जेव्हा विषय करून जाणतो त्यावेळेस तिथं खरी प्रसन्नता प्रगट होते. सो भगवान को जो मैं पूजता सो अपने से अपने को ही पूजता, और जल आदि बाह्य द्रव्य जो है वे केवल अवलंबन के लिए है. और द्रव्य को म्हणजे बाहेरच्या द्रव्याने तुम्ही पूजा करू शकत नाही हे सांगायला लागलेत. मग करताय कशाने पूजा वास्तविक, तर ज्ञानानेच पूजा करू शकतो. जसं म्हणलं की तुमचे फेवरेट टीचर आहेत कोण तर, त्यांना तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे, त्यांना तुम्हाला विश करायचं आहे, काहीतरी असं करायचं आहे, तुम्ही काय करता, आधीपासून प्लॅनिंग करता ना पहिल्यांदा. आणि मग ते प्लॅनिंग करून त्यांना म्हणेपर्यंत रोज आपल्या डोक्यामध्ये कोण, त्यांनीच. दिसले का फेवरेट टीचर, दिसले आत्ताच. तसं इथं फेवरेट टीचर आपले कोण आहेत, अरिहंत भगवान, ते दिसायला पाहिजेत. कोण दिसलं सांग. ते टीचर फेवरेट असतात का शाळेतले, म्हणून जे खरं शिक्षण देणारे, जे तुम्हाला सुख दाखवणारे ते खरे टीचर आपल्याला. आणि मग कोण दिसलं हो फेवरेट टीचर, का बेस्ट टीचर, बेस्ट फ्रेंड असं म्हणल्यावर कोण दिसतं आपल्याला डोळ्यासमोर. तर सांगतायत खरं एक ते भगवान, नाहीतर माझा शुद्ध आत्मा, हेच माझ्यासाठी फेवरेट आहे, बेस्ट आहे, गुड आहे, काय म्हणायचं, सगळं सगळं माझ्यामध्येच आहे. आणि आपण शोधतोय बाहेर. तर सांगतायत बाहेर कुठल्या द्रव्याने तुम्ही पूजा करू शकत नाही, जेवढे आपले छान भाव असतील ना त्याच्यानेच आपण त्यांना विश करतो, त्यांची पूजा करतो, त्यांना काहीतरी गिफ्ट हेच आहे हो. तुम्ही जेवढं आनंद देणार ना, तुम्ही जेवढे आनंदी होणार ते त्यांच्यासाठी गिफ्ट. हां की म्हणजे करणार कुठं, व्यवहारामध्ये करणार, म्हणजे एक दोन्ही करायला पाहिजे. हो की नुसतंच करायचं नाही भावपूजा. जेव्हा नाही आहे तुमच्याकडं, कुठंतरी गेलाय ग बाहेर परगावी आणि तिथं नाही आहे तुमच्याकडं द्रव्य, अचानक मंदिर दिसलं, दर्शन करताय तर इट्स ओके. पण जर मंदिरात जाणार आहे माहीत आहे, तरीसुद्धा आपल्याकडं वेळ आहे, आपली शक्ती आहे, आपण चढवू शकतो, तरीसुद्धा आपण जर नाही चढवलं तर मग ते सगळ्यात मोठं पाप, त्याच्या निमित्तात आपल्याला दरिद्रता येते, हे सांगितलं. मी काय सांगत होते, हां बेस्ट टीचर झालं की हो, अजून तुम्ही तिथंच अडकलाय होय. म्हणजे आपण जेवढा आनंदी राहतो ना, तर ते त्यांच्यासाठी गेन आहे, हे सांगायचं होतं मला. म्हणजे तुम्हाला त्यांनी काय शिकवलं, हां म्हणजे जेव्हा शुद्ध आत्म्याला जाणतो त्यावेळीच तो आत्माच बेस्ट आहे. बेस्ट आन्सर दिला. म्हणजे आणि स्कूलमध्ये टीचर, आता छोट्या छोट्या मुलांचे टीचर असते, त्यांना काय करायचं असतं, ते पोरं छान शिकावेत, छान मोठे व्हावेत, त्यांचं लाईफ चांगलं व्हावं, सेट, हे त्यांचे भाव. आणि मग तसं सेट झाल्यावर टीचरना काय न देताच आनंदी असतात टीचर. तुम्ही त्यांना गिफ्ट दिलं म्हणून आनंदी नसतात, पण तुम्ही सेट झाला, तुमचं सगळं लाईफ छान चालू आहे हे समजलं तरीसुद्धा त्यांना आनंद असतो. मग हेच त्यांच्यासाठी गिफ्ट आहे. तसं सांगितलं इथं पण, भगवंतांचं पूजन करायला बसलो तर तुम्ही काही चढवायला पाहिजे तर भगवान आनंदी होतात, प्रसन्न होतात असं नाही. भगवान तर ऑलरेडी प्रसन्न आहेत, आपण आपल्या प्रसन्नतेसाठी त्यांची पूजा करतोय. म्हणून सांगतात, आता छान घेतलेत बरं का. तुम्ही पूजा करता तर प्रत्येक द्रव्याच्या मागचं मर्म त्यांनी इथं खुलासा करून सांगितलंय. प्रत्येक द्रव्य को चढ़ाने का प्रयोजक मंत्र लक्ष्य का बोध कराने वाले होते हैं. जैसे
जल चढ़ाने का प्रयोजन बताओ क्या? जल का चढ़ोता, जल का चढ़ोता, हाँ, जन्म जरा मृत्यू विनाशनाय जलम निर्वपामिति स्वाहा म्हणतो, ते सांगता तिथं. जन्म जरा और मृत्यु रूप कर्मोदय के मैल को दूर करना, क्योंकि जल का काम मल को दूर करना आहे. म्हणजे एक लॉजिक सांगतायत बरं का त्यातलं. आपण नुसतं म्हणतोय की माझ्या जन्म जरा मृत्यूचा नाश हो म्हणून जल चढवतोय, म्हणून चंदन का नाही चढवत हो तुम्ही, ह्याच्यासाठी त्यांनी लॉजिक द्यायला लागले. कारण धुण्याचं कार्य करतं ते जल असतं. मग हे मल आहेत, लिहा, छान आहे, चांगलं घेतलं त्यांनी हेतू. काय म्हणले? जन्म मृत्यू हे सगळे मल आहेत आणि ते मल धुण्याचं कार्य करतं ते जल आहे. म्हणून जल चढवत असताना आपण म्हणतो काय? माझ्या जन्मजरा मृत्यू या दोषांचा नाश हो. मलाचं नाश करणारं ते जल असतं, म्हणून जल चढवतो. असं प्रत्येक त्यांनी अर्घ्यासाठी म्हणून, प्रत्येक द्रव्यासाठी म्हणून लॉजिक द्यायला लागले. सगळ्या 18 दोषांमध्ये हे दोष आहेत. जन्म जरा मृत्यू. काय म्हणले पद्मा? पद्मा आहे का चेलना आहे? सॉरी, मी आता लय दिवसात बघितले नाही म्हणून विसरले. त्या डायरी घ्या लिहायला, ब्लू कलरची. तिकडे आहेत का डायरी? काल तुम्ही ठेवला होता तिथं अस्मी, तिथं डायरी ठेवला होता. ती डायरी आहे येल्लो त्यांची आहे, ती नाही, ब्लू आहे. इकडच्या साईडला आहे, खालच्या लेफ्ट साईडच्या, तिकडं लेफ्टला. बघा असेल. काय सांगितले? जन्म जरा मरण हे कर्मांच्या उदयात प्राप्त होणारे मल आहेत. त्या मलाला धुण्याचं कार्य करतं ते जल असतं, म्हणून मी त्या मलाला दूर करण्यासाठी जल चढवतो, हे सांगितलं. दुसरं, चंदन शीतलता करने वाला होता है. हाँ, मग काय सांगितलं तिथं तुम्ही? संसार ताप को दूर कर देने का रूपक घटाया. का बरं? पेन देऊ? हे दे, त्याच्यात पेन आहे. तर सांगतायत की चंदन हे शीतलता देणारं असतं. मग तुम्ही का शीतलता का मागताय देवाकडून? हा, म्हणजे संसारामध्ये तप्त झालाय हे वाटतंय का आपल्याला? संसाराचा ताप होतोय, दाह होतोय. जे काय तुम्ही विभाव परिणाम करतायत तर ते विभाव आपल्याला जाळतायत. म्हणून सांगितलं आपल्याला एखादी चीज पाहिजे आणि मम्मी पप्पाने आणून दिली नाही, काय केलं सांग? खरं खरं सांगायचं. चिड 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 करतो का नाही? नाही म्हणायचं ना शास्त्राच्या समोर. करतो का नाही? मग केल्यावर मिळते का ती चीज? उलटा आपण आपल्यासाठी अंतराय कर्म बांधतो. तू म्हण की घरी गेल्यावर आजपासून रोज म्हणायचं, मला तुम्ही काय द्यायला लागला ना, नको मला, कशाला, असं म्हण की रोज तुला नवीन चीज आणून देणार. म्हणजे जेवढी आपली प्रसन्नता असणार आहे ना, तेवढं फळ आपल्याला छान मिळणार आहे. नको तर नको असं म्हणत नसते. घे घे बेटा, राहू दे म्हणत असते. तर सांगतायत की संसार तापाचा नाश करण्यासाठी चंदन हे शीतलतेचं कार्य करतं, म्हणून संसार दाह विनाशनाय असं सांगतो आपण तिथं. म्हणून मी चंदन अर्पण करतो. पुढं अक्षत का चढवता सांगा? म्हणजे तांदूळ का चढवायचे तिथं? का पण तांदूळ का चढवायचे? मी तिथं गोटा चढवला किंवा बदाम चढवलं तर का नाही चालत? हां, तर काय सांगते काय इथं चांगलं दिलं त्यांनी लॉजिक. अक्षत कहते हैं अविनाशी को, सो चावलों का नाम भी अक्षत है, अतः उनको चढ़ाने का प्रयोजन दिखाया अक्षय पद की प्राप्ति. म्हणजे जेव्हा मी तांदूळ चढवतो त्यावेळेस ते जसं आधी मध्य अंतरहित आहे, म्हणजे त्याला सुरुवात आहे शेवट आहे असं नाही, ते पुन्हा उगवणार नाही आता, बस त्याचं जे आहे ते अस्तित्व तेच आहे आता. तसं माझं सुद्धा अस्तित्व माझ्यामध्ये आता
असं नाही आहे की पुन्हा पुन्हा मला भवामध्ये भ्रमण करायचं आहे, तर स्वभाव जो आहे तो क्षतरहित, क्षयरहित आहे, म्हणून अक्षय म्हणा नाहीतर अक्षत म्हणा, दोन्ही एकार्थवाचक. म्हणून माझा कधी क्षय होऊ नये म्हणून मी या त्याचं रूपक म्हणून अक्षत चढवतो. पुढं पुष्प का चढवता हो? होय, माहिती आहे तुम्हाला का? बघून सांगायला लागला? असू दे की, पण बघून पण सांगायला छान हुशार आहे तुम्ही लोक. मला होय, बरं, तुला हुशार आहे. म्हणजे का सांगायला सांगा बघू. काम बाण विध्वंसनाय पुष्पम म्हणता ना तुम्ही, तर का बरं ते पुष्पच आणि काम भावनेचा काय संबंध हो? काम वासना आणि पुष्प याचा काय संबंध? का असं म्हटलं जातो काम भावना विनाशनाय? मग वाचते आहे का? काम को नष्ट करने का प्रयोजन पुष्प में दिखाया क्योंकि पुष्प काम बाण है. म्हणजे आता एक लॉजिक आहे बरं का हे, की जेव्हा तुम्ही काय म्हणतात प्रपोजल करतात ना, आता काय म्हणायचं, लग्नाचं प्रपोजल आलं किंवा कोणाला तुम्ही स्वीकृती देताय मागताय, तर त्यावेळेस पुष्प हे त्याचं प्रतीक असतं. पहिल्यांदा फुलंच देतात, हो ना हो का नाही? म्हणजे फुलाच्या द्वारे ते व्यक्त केलं जातं काम भावना असं. किंवा असं म्हणा की पाचही इंद्रियांचे भोग म्हणजे काम वासना आहे. मग त्याच्यामध्ये ती काम वासना नष्ट होण्यासाठी म्हणून कुठल्या रीतीने पण आपण मायाचारी नको करायला म्हणून पुष्प चढवतो. आपले 5 इंद्रियांचे भोग त्याची वासना नष्ट करण्यासाठी आपण काहीतरी कपट करत असतो, मायाचारी करत असतो. तर ते सांगतायत की असं कारस्थान आपल्याकडून व्हायला नको, ह्याच्यासाठी मी पुष्प चढवतो. काम को नष्ट करने का प्रयोजन पुष्प में दिखाया क्योंकि पुष्प काम बाण है. सो पुष्प त्याग से काम नाश का प्रयोजन लिया. म्हणून सांगितलं की एकतर मायाचारी किंवा कपट नष्ट करण्यासाठी पुष्प चढवतो. का बरं? कारण पुष्पामध्ये मायाचारी नसते. का बरं? का बरं? तेच की, काय निर्माया का म्हणलं पुष्पाला? कारण ते पुष्प जेव्हा गंध देतं ना, त्यावेळेस हा नाही विचार करत की हा श्रीमंत आहे, हा गरीब आहे, हा चांगला आहे, तो वाईट आहे, हा घरातला आहे, हा बाहेरचा आहे. सगळ्याला सेम फ्रॅग्रन्स देणार ते. जसं बागमध्ये बघितलो आपण की फुलं असतील तर ते सेम फ्रेग्रन्स सगळ्यांना देतात. असं नाही की कोणीतरी चांगलं आलं, MP आला काय ते PM आला म्हणल्यावर त्याला जास्त वास देणार आणि तू गेली तर तुला कमी देणार, असं तर नाही. म्हणून पुष्प हे मायाचार रहित निष्कपट स्वभावाचं वृत्तीचं प्रतीक आहे. म्हणून मी काम भावना नष्ट करण्यासाठी पुष्प चढवतो. पुढं सांगा काय आहे? का नैवेद्य चढवायचं? क्षुधा रोग विनाशनाय. क्षुधा रोगावर विजय मिळवण्यासाठी. का बरं सांगावं आता? तरी तर त्यांनी काय सांगायला लागले? जे काय क्षुधा किंवा काय म्हणायचं भुकेची वेदना आहे, ती होत असताना ती वेदना दूर व्हावी, मला काय खायला लागू नये याच्यासाठी म्हणून मी नैवेद्य चढवतो. म्हणजे काय सांगायचं आहे तुम्हाला? नैवेद्य काय, तुम्हाला जे काय म्हणायचं नैवेद्य म्हणजे आता भोजन म्हणा. जेव्हा आता आपण भोजन करायला बसतो तर ते भोजन कार्य काय करतं? तुमची भूक शांत करतं. मग मी नैवेद्य का चढवतो भगवंतांना? तर तिथं माझ्या भुकेच्या दोषाचा नाश व्हावा म्हणून मी नैवेद्य चढवतो. पण नैवेद्य म्हणजे काय? भोजन चढवायचं नाही, देव येऊन भोजन करत नसतात. म्हणून काय सांगितलं परवा? ते पिंड होती ना, त्या पिंडी समोर जाऊन समंतभद्र स्वामी काय केले?
जेव्हा त्यांचा दीक्षाच्छेद झाला होता त्यावेळेस ते पिंडी समोर जाऊन बसले होते त्या शिवलिंगासमोर. हां नाही नाही इथंच की शिवलिंग शंकराच्या मंदिरात जाऊन बसले तिथं आणि ते पिंड होती एक त्याच्यासमोर बसले आणि त्यांनी काय सांगितलं सगळ्यांना म्हणले की तुम्ही रोज भोजन आणून द्या मी देवाला खाऊ घालतो. आणि ते काय करणार सगळं शुद्ध भोजन त्यांनी आणून दिले की दरवाजा लावून घेणार आणि स्वतः खाणार. म्हणून तुम्ही देवाला नैवेद्य चढवत जाऊ नका का देव खात नसतो. कोण खाते कोण तर मागं बसून खात असते मग असं. आणि मग असं रोज व्हायला लागलं. सगळ्यांना आश्चर्य झालं की देव पण जेवण करतात ह्यांचं ऐकतात किती छान. म्हणल्यावर त्यांची सगळीकडं प्रसिद्धी रोज अजून भरपूर भरपूर आणून द्यायला लागले सगळेजण आणि हे खायला लागले. त्यांना भस्मक रोग झाला होता ना आणि मग ते म्हणजे काय म्हणायचं आग लागायची अशी पोटामध्ये. जेवढं खाईल तेवढं अजून भूक वाढायची. तर ते खायला लागले आणि आता कालांतराने भूक शमली त्यांची. तो रोग नष्ट झाला. आता सगळं उरायला लागलं की खाली चढवलेलं देवाला. मग सगळे विचारायला लागले काय झालं देव का खात नाही. आता काय सांगणार त्यांनी. आता ते काहीच खाईनात. त्यामुळं एक दिवस लोकांनी बघितलं लपून की जे चढवलेलं आहे ते स्वतः खातात आणि सांगतात काय देव खातो म्हणून. आणि मग त्यांना बोलवलं दंड दिलं राजानी. म्हणले एकतर तुला मृत्यूदंड नाहीतर तू त्या शिवलिंगाला नमस्कार कर. मग त्यावेळेस तिथं आचार्यांनी काय सांगितलं मी नमस्कार करेन पण तुझ्या त्या माझा नमस्कार तुझ्या तुझ्या त्या शिवलिंगाला सहन होणार नाही पिंडीला. त्या पिंडाला सहन होणार नाही. आणि मग झालं तसंच. त्यांनी नमस्कार करायला असं वाकले तर काय झालं ती शिवलिंग असं तुटली पिंड तुटली आणि काय झालं त्यातून चंद्रप्रभू भगवंतांचं मूर्ती बाहेर आली आणि मग त्यांनी त्याला नमस्कार केला. म्हणजे म्हणायचे म्हणून की कशासाठी सांगत होते देवाला नैवेद्य चढवायचा नसतो. नैवेद्य म्हणजे खरकटं जे पण असेल ते तुम्ही काय आधी पूर्वी चढवत असाल अज्ञानामध्ये तर ते चढवलं म्हणून देव खातात असं नाही. उलट त्याच्या निमित्तामध्ये हिंसेचा दोष लागतो. म्हणून जे पण अष्टद्रव्य चढवणार ते ज्ञानपूर्वक. एखादं व्रत वगैरे संपलं की नाही की पोळी वगैरे सगळं एक ताट तयार करून जेवणाचं ते चढवतात ते सगळं मिथ्याच की हो. कोण चढवतंय आपल्याला काय माहित नाही तसलं चढवणार आहे. म्हणजे बाहुबली मंदिरात बरेच म्हणजे खूप जण चढवतात ते बघितलंय. म्हणजे ते योग्य नाहीच ना. विवेक पाहिजे. आपण जे चढवतो ते त्याच्या निमित्तात कुठलीही जीव उत्पत्ती होऊ नये आणि जीव हिंसा होऊ नये असं द्रव्य चढवायला पाहिजे. एवढंच शास्त्रामध्ये आलेलं आहे. त्यामुळं कोणाला आपण विरोध करायला गेलो तर पटत नसतं. त्यांनी स्वतः निर्णय केला तर ते स्वीकारू शकतात. म्हणूनच आपण मागं पण घेतलं ना फल चढवतोय तर काय चढवायचो फल म्हणून आंबे किती चढवले नारळ खरबूज असले फळं चढवले आणि त्याच्यामध्ये आळी निघाली तर त्या आळीवर तुमचा काय अधिकार की तुम्ही तिला स्वाहा म्हणताय देवाला. म्हणून त्याच्यामध्ये महान दोष लागतो. एक तर त्या जीव उत्पत्तीचा आणि त्या जीव हिंसेचा. म्हणून सांगितलं जे पण द्रव्य चढवणार तर त्याच्या मागं विवेक आवश्यक आहे. अजून राहिलेली द्रव्य ती उद्या बघू. नैवेद्य म्हणजे आपण चढवतो ते खोबऱ्याचा तुकडा चढवतो जे की अचित्त आहे. ज्याच्यामध्ये काही जीव उत्पत्ती नाही आहे किंवा त्याच्या आधाराने परत नंतर जीव हिंसा होणार नाही. म्हणूनच जे पण चढवणार त्यावेळी तिथं सगळ्या रीतीने विचार करून चढवायचं की कुठल्या रीतीने त्याच्यामध्ये धर्माच्या विरुद्ध न जावं. अहिंसेचंच पालन हो. ह्याच्यासाठी काय काय चढवतो चेलना काय काय चढवतो देवाला फूल फूल नाही हे गुलाबाचं फूल मोगऱ्याचं फूल अजून काय काय असतं ते बी माहीत नाही आपल्याला. आणि फळं चढवतात लोक. तर तसं फळं चढवणं पण सचित्त फळ किंवा अखंड फळ चढवणं चुकीचं आहे. गोटा चढवायला दोष नाही आहे का कारण ते वाळलेलं आहे. पण नारळ चढवण्यामध्ये दोष आहे. चढवतो ना धनशिका की नारळ चढवतो कारण सचित्त आहे ते त्याच्यामध्ये सुद्धा दोष लागतो. त्यामुळं तर सचित्त भोजन त्यागी असणारे जीव ते खात नाहीत. काय चढवतो मग गोटा चढवायचा नारळ चढवायचा नाही. तेच तर सांगतोय ना. चढवणारे
हां, म्हणून सांगितलं की सचित्त आहे. तेच की आपण कुठलंही सचित्त फळ नाही चढवत, अचित्तच चढवायला पाहिजे, ज्याच्या निमित्तात की कालांतराने पण त्यामध्ये उत्पत्ती होऊ नये. म्हणजे जरी तुम्ही चढवून गेलाय तर त्याच्या निमित्तामध्ये गोळा चढवायला चालते की, पण ते अचित्त झालं, पण हे सचित्त झालं आणि त्याच्यातून पुन्हा उत्पत्ती होऊ शकते. म्हणून गोटा चढवा आणि पेरा बघू, गोट्यातून होणार का उत्पत्ती? मग जे असं पुनरुत्पत्तीचं पण साधन आहे, त्याच्यामध्ये आहे अंकुर त्याचा, ते पुन्हा जीवानं उत्पन्न करू शकतं. म्हणून सांगितलं की तसे सचित्त फळ चढवणं निषिद्ध आहे. परंपरेने आपण सगळं बघून करतोय, पण असं करू नका. आत्ता मला ज्ञान झालंय तर ते सगळं माझ्याकडून सुटायलाच पाहिजे. आणि मग उलट आपल्या निमित्तात इतरांना पण सांगा की असं करणं योग्य नाही. कशाला? मग ते असं पण असते की अष्टकर्म विध्वंसनाय. लवंग चढवायला काय हरकत नाही की, लवंग पण सगळं झाल्यावर म्हणल्यावर स्थापनम म्हणल्यावर मग पुष्पांजली म्हणून चढवायचं. काय चढवता तुम्ही ते, पण जोपर्यंत त्यांना अत्र बोलवतो, तिष्ठ तिष्ठ म्हणतो, तोपर्यंत हातामध्ये काय घ्यायचं नाही. नाहीतर मग त्याच्यामध्ये स्थापना झाली त्यांची. महावीर भगवंतांना आपण बोलवलं आणि ते हातात ठेवलं असेल तर इथं या, इथं थांबा, याच्यात विराजमान व्हा, म्हणजे त्याच्यामध्ये झाली विराजमान त्यांची स्थापना त्या तांदळामध्ये. म्हणेपर्यंत नाही घ्यायचं. सन्निधीकरणम स्थापनम म्हणून स्थापन करा हृदयावर आणि मग पुष्पांजली म्हणून चढवा की चालतंय. तुम्ही येताय म्हणून, जसं राजा आला म्हटल्यावर ते सजवण्यासाठी म्हणून आपण कोणी सगळीकडं फुलं टाकतील, काय सजवतील, अनेक रोषणाई करतील, तसं हे भगवान तुम्ही माझ्याकडे या, मी तुमचं स्वागत करतो म्हणून पुष्पांजली पुन्हा चढवली जाते. मग ते पुष्प चढवताना म्हणताना तुम्ही चढवा की, पण जोपर्यंत स्थापना पूर्ण म्हणत नाही तोपर्यंत हातात घ्यायचं नाही. चालते की, पण स्थापना म्हणेपर्यंत, त्यांना बोलवेपर्यंत हातात काय घ्यायचं नाही, कारण हृदयावर स्थापन करायचं त्यांना आपल्या. मग तिथून त्यांना बाहेर टाकू शकत नाही आपण. पण ते तांदूळ कुठेही पडले तर त्याला देवासारखं झालं ते, म्हणून तसं करणं योग्य. म्हणूनच मग त्याला ते देवाच्या बाजूला, त्या मूर्तीच्या बाजूला ठेवायचे सगळे तांदूळ स्वच्छ साचून. त्याला पण नमस्कार करायचं का? हां, म्हणजे स्थापना करायला बोलवा की त्यांना, पण आपल्या हृदयावर स्थापन करा आणि मग नंतर पुष्पांजली म्हणून चढवा, त्याच्यामध्ये दोष नाही. म्हणून समजत जायला लागल्यावर आनंद येतो आपल्याला, पण आपण समजून घेत नाही म्हणून सगळं अज्ञानाने क्रिया करत राहतो, मग त्याच्यामध्ये दोष लागतो. म्हणून सगळं ज्ञानपूर्वक करा तर आनंद मिळणार, प्रसन्नता आपल्यामध्ये आहे. पूजा करून प्रसन्नता येते असं नाही. म्हणून प्रसन्न स्वभावाला जाणा. ओम जाणा. जन्म जरा मरण कामवासना संसार दाह आदी दोषांनी रहित निर्दोष आत्मा जाणा. पहा, हे सर्व मल माझ्यामध्ये नाहीतच. मी तर स्वभावानेच निर्मळ आहे, पवित्र आहे, शुद्ध आहे जाणा. अविनाशी स्वरूपोऽहम् अक्षत स्वरूपोऽहम्. विसर्ज.
नमो हरी